PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर यशोगाथा शाळेची भरारी गुणवत्तेची. चला तर मग जाणून घेऊया उपक्रमांची मांदियाळी शाळेच्या अंतरंगातून. नगर तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माझ्या या सुंदर निंबळक गावामध्ये प्रवेश करताच मन प्रसन्न करणाऱ्या शिवालयाचे दर्शन घडते. त्याच्याच समोर आहे आमची ग्रामपंचायत, सुदृढ आरोग्याचे धडे देणारे आरोग्य मंदिर आणि इथूनच जवळ आहे आमची स्वच्छ सुंदर निंबळक शाळा. 2 एकर परिसरामध्ये आमची शाळा दिमाखात उभी आहे. शाळेत अनेक उपक्रमांची रेलचेल असते. नगर तालुक्यातील सर्वाधिक 590 पटसंख्या असलेल्या माझ्या शाळेतील सुसज्ज इमारत, मोठे मैदान, आकर्षक वर्गरचना, हिरवाईने नटलेला सुंदर परिसर याने सानथोरांच्या मनाला भुरळ नाही घातली तर नवलच. शाळेतील मैदानाच्या चारही बाजूस पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत. शाळेच्या दर्शनी भागात कार्यालयाच्या दुतर्फा शोभेच्या झाडांची लागवड केलेली आहे. कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या वापरल्या जातात. पायऱ्यांच्या दुतर्फा कुंड्यांची आरास लक्ष वेधून घेते. बाला म्हणजेच बिल्डिंग ॲज लर्निंग एड्स उपक्रमाअंतर्गत भिंतींवर सुंदर रंगकाम व आकर्षक चित्रे काढली आहेत. ही चित्रे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्याचे कार्य करतात. हे आहे आमचे स्वच्छतागृह. मुले आणि मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये रनिंग वॉटरची सुविधा आहे. ही आहे आमच्या शाळेची परसबाग. आमच्या या परसबागेमध्ये मुळा, मिरची, पालक, कढीपत्ता, भोपळा, घोसाळे यांची लागवड केलेली आहे. या सर्व भाज्यांचा आमच्या पोषण आहारामध्ये वापर केला जातो. ही इथे दिसते ही कोथिंबीर अगदी हिरवीगार. या परसबागेला ठिबक सिंचन सुविधाही केलेली आहे. या परसबागेतून भाज्यांची लागवड कशी करावी याचंही ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जातं. कोणत्या ऋतूमध्ये कोणती भाजी येते, त्याची लागवड कशी करावी याविषयी माहिती त्यांना सांगितली जाते. हा आहे गांडूळ खत प्रकल्प. याचा उपयोग झाडांच्या योग्य वाढीसाठी पोषण खाद्य म्हणून केला जातो. हे आहे CSR फंडातून सन फार्मास्युटिकल कंपनीने दिलेलं हँडवॉश स्टेशन. हे आहे सोलर पॅनल. आता विजेची अडचण शाळेस कधीच भासत नाही. शाळेतील शिक्षक वृक्ष संवर्धन अतिशय आपुलकीनं करतात. कधीकधी झाडाच्या पारावर बसूनही विद्यार्थी वाचनाचा आनंद घेतात. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही त्यात सहभागी होतात. हे आहे आमचे वाचनालय. ग्रंथ हेच गुरु. ग्रंथ प्रत्येक माणसाला जीवनामध्ये मार्गदर्शन करीत असतात. जीवन समृद्ध व सुसंस्कारी बनवण्यासाठी मदतीला तयार आहे. सामान्य ज्ञान, बालसंस्कार घडवणारे, नेत्यांची माहिती देणारे, इंग्रजी विषयाची गोडी वाढवणारे, सुसज्ज व अनेकविध पुस्तकांनी, ग्रंथांनी नटलेले समृद्ध असे शालेय ग्रंथालय. याशिवाय या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणारी पुस्तकं, कादंबऱ्या, विविध जीवन शिक्षण विषयक मासिके, शिक्षक मार्गदर्शिका, हस्तपुस्तिका यांचाही समावेश आहे. सामान्य ज्ञान वाढवणारे उपक्रमही शाळेत घेतले जातात. शाळेत विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक नेहमी प्रयत्नशील असतात. यातून विद्यार्थ्यांना खेळाविषयी योग्य मार्गदर्शन मिळते. शाळेचे लेझिम पथकही आहे. नवागतांचे स्वागत अगदी धूमधडाक्यात केले जाते. हे आहे आमचे कार्यालय.
वर्गांची रचना तर सुंदर आहेच, परंतु अंतरंगही अगदी सुंदर आहेत. वर्गात तक्त्यांची रचना, चित्र अशी आकर्षकरित्या सजावट केलेली आहे. डिजिटल वर्ग हे आमच्या शाळेचं आणि वर्गाचं विशेष आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शन शाळेमध्ये केले जाते. विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवतात. ही आहे आमची प्रयोगशाळा. जिज्ञासू वृत्तीची जोपासना, प्रायोगिक विचार करण्याची क्षमता विकसित करण्याचं काम ही प्रयोगशाळा करते. कॉम्किनसारख्या सॉफ्टवेअरचा वापरही शिक्षणात केला जातो. आमच्याकडे स्वतंत्र संगणक कक्षही आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोडिंग शिकवले जाते. कोडिंगवर आधारित विद्यार्थी छोटे छोटे प्रोजेक्टही करतात. शाळेची सुरुवात सप्तरंगी परिपाठानं होते. अशा राष्ट्रगीताची गाथा गावनी राष्ट्रगीता गावनी राष्ट्रगीता. जय हे जय 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 हे. परिपाठातून संस्कारांची रुजवणूक केली जाते. शारीरिक विकासासाठी शारीरिक शिक्षण तासिकाही घेतल्या जातात. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. कलेची जोपासना करण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. हा आहे आमचा उच्च शिक्षक वृंद. शैक्षणिक सहलीचे आयोजनही केले जाते. भाषा व गणित पेटीचा वापरही वर्गात केला जातो. विद्यार्थ्यांकडून विविध आनंददायी कृती करून घेतल्या जातात. वाढदिवसही अनोख्या पद्धतीने साजरे होतात. सांस्कृतिक कार्यक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी यश मिळवतात. वर्गात कृतीयुक्त उपक्रमही घेतले जातात. कुंड्यांमध्ये झाडांची लागवड केलेली आहे. विविध अधिकारी व पदाधिकारी शाळेस भेट देऊन मार्गदर्शन करतात. किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन सत्राचे आयोजन केले जाते. शिक्षण सप्ताह उपक्रमाचेही आयोजन शाळेत केले जाते. विविध गुणदर्शन स्पर्धेतही विद्यार्थ्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. कार्यानुभवाअंतर्गत अनेक कलाकृतींचे प्रात्यक्षिक घेतले जाते. शालेय पोषण आहार अंतर्गत पूरक आहाराचे वाटपही केले जाते. त्याचबरोबर आपुलकी वाढवणारा रक्षाबंधन सणही साजरा केला जातो. तालुका स्तरावरही विद्यार्थ्यांनी अनेक पारितोषिके मिळवली आहेत. क्षेत्रभेटीचंही आयोजन शाळेतून केलं जातं. सणांचे औचित्य साधून विविध कार्यशाळा घेतल्या जातात. त्याचबरोबर राष्ट्रीय सण अतिशय उत्साहात आणि थाटामाटात साजरे केले जातात. आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते आषाढी वारीची, त्या विठुरायाच्या दर्शनाची. म्हणूनच शाळेत आषाढी वारीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी आनंदाने यात सहभागी होत असतात. शाळेत जयंती पुण्यतिथी यासारखे नैमित्तिक उपक्रम, आनंददायी शनिवार, संविधान दिन यासारखे उपक्रम राबवले जातात. कुमारी गौरी किरण उगले हिने वीरगाथा या स्पर्धेत यश मिळवून शाळेचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले. तिचा व तिच्या वर्ग शिक्षकांचा सन्मान शाळेच्या वतीनं करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांकडून योगासनांचे प्रात्यक्षिक करून घेतले जाते. मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रमही शाळेत राबवला जातो. त्याचप्रमाणे कसरतीचे अनेक व्यायाम प्रकारही शाळेत शिकवले जातात. त्याचबरोबर पालक सभा, जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही शाळेत केले जाते. विविध अधिकारी वेळोवेळी भेट देऊन शालेय प्रगतीचा आढावा घेत असतात. चला तर मग एकदा अवश्य भेट द्या आमच्या PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळकला. धन्यवाद.